नारायण नारायण. देवा, आपण श्री म्हाळसा देवींना सत्य काय आहे ते आत्ताच तर सांगणार नाही ना? नाही मुनिवर, आपण निश्चिंत राहा. ते म्हाळसेला आख्यानातूनच कळणार आहे याची मला खात्री आहे. त्यांना याची उत्तरं सापडणं आवश्यक आहे, आणि जर ती कळली नाहीत तर त्या अस्वस्थच राहणार. पण माधवा, म्हाळसेला हे कधी ना कधी तरी कळणारच आहे. पण जर म्हाळसेला संकेतांचे अर्थ लावता आले तर? नारायण नारायण. देवा, श्री म्हाळसा देवी आठवायचा प्रयत्न करत आहेत. आज जर त्यांना त्या संकेतांचा अर्थ ध्यानात आला तर मात्र त्यांच्या मूळ रूपाबद्दल त्यांना कळल्या वाचून राहणार नाही. म्हाळसा, मी कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी मी हिमालयाच्या सानिध्यापर्यंत पोहोचते. त्यापुढे मला काही आठवत नाही. म्हाळसा, तुला खरंच काही आठवत नाहीये का? नाही, असं वाटत राहतं की हे सारं मी अनेकदा अनुभवलं आहे, पण इतकंच, यापुढे काही नाही. म्हाळसा, हे सारे संकेत तुला सत्य काय आहे हे कळण्यासाठी आहे. तेव्हा तुला आठवावंच लागेल. म्हाळसा, त्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. आठव म्हाळसा, आठव. पार्वती म्हणून कित्येकदा आपण कैलासात बसलो असताना माझ्या माथ्यावरील चंद्र तू पाहिला आहेस. म्हाळसा, आठव. मला आत्ता या क्षणी ते आठवत नाही, पण भविष्यात मला ते नक्कीच आठवेन याची मी आशा करते. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. नारायण नारायण. आणि श्री महादेवांनी चंद्र आपल्या माथ्यावर धारण केला. समुद्रातून बाहेर आलेल्या या रत्नाने त्यांना शीतलता प्रदान केली. केवळ त्यांच्या असण्याने देव आणि दैत्य यांचा दाह कमी झाला. सर्वजण प्रसन्न होते. श्री महादेवांचे ते रूप अत्यंत विलोभनीय असे दिसत होते. त्या रूपाचे दर्शन व्हावे म्हणून सारी सृष्टी जणू प्रतीक्षा करत असावी असे वाटत होते. नारायण नारायण. नारायण नारायण. माझ्या आराध्यांच्या त्या रूपाचे वर्णन मी काय करू देवी. अत्यंत विलोभनीय असे ते रूप दिसत होते. जेव्हा जेव्हा या सृष्टीतला अन्याय वाढतो, अधर्म वाढतो, त्यावेळेला माझे आराध्य धर्माच्या रक्षणासाठी या सृष्टीत अवतार धारण करतात. आणि यावेळी त्यांनी कुर्म अवतार धारण केला होता आणि आपल्या पाठीवर त्यांनी तो विशाल असा मेरू पर्वत उचलला, ज्यामुळे हे समुद्र मंथन करणं शक्य झालं. श्री महालक्ष्मी देवींना या सृष्टीत पुन्हा आणण्यासाठी हे समुद्र मंथन झाले आणि एक एक रत्न या समुद्रातून बाहेर येत गेली. आणि एका क्षणी शंख बाहेर आला. आणि तो शंख अर्थातच माझ्या आराध्यांनी घ्यावा अशी विनंती जणू सर्वांनीच केली. आणि ती त्यांनी मान्यही केली, कारण शंख त्यांना अत्यंत प्रिय होता. आणि शंख म्हणजे श्री महालक्ष्मी देवी ह्यांचे बंधू देखील आहेत.
हे समद मला सांगितल्याचं माझ्या ध्यानात आहे. हा साधा शंख नव्हे, समुद्राच्या देहाचा अविभाज्य भाग आहे हा शंख. प्रत्यक्ष जगत चालक श्री विष्णूंचे प्रिय चिन्ह आहे हा शंख. बानू, हे बानू, काय झालं ग? सांगते. महाराज, महाराज मला हे समजत हवं आहे बघा. मला इंद्रदेवांनी हे समज सांगितलेलं आहे अगोदर. माग जेजुरी मध्ये असताना त्यांनी मला समज सांगितलं होतं बघा. आणि त्यांनी मला हे बी सांगितलं होतं का महालक्ष्मी देवीसनी आणि विष्णू देवासनी लय आवडतं ते. देवी, बाणाईला हा मोह आवरणं आवश्यक आहे, अन्यथा नको ते घडायचं. हो, म्हाळसा देवींना जर कळलं की आपण कोण आहोत हे बानूला आधीपासूनच ठाऊक आहे तर अनर्थ व्हायचा. बानू, म्हणजे तुला असं म्हणायचंय की त्यावेळी तुला शंखाबद्दल सगळं कळलं होतं? जी महाराज. मुनिवर, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करा. नारायण नारायण. थांबा मुनिवर. माझ्या स्मरणात आहे, जेजुरीत भला मोठा शंख प्रकट झाला होता. नारायण नारायण. पण तो शंख हिच्या वाड्यासमोरच कसा प्रकट झाला आणि तिथेच का? होय ग बानू. नाही म्हणजे म्हाळसा देवी म्हणतात त्याचा विचार कोणी बी केला नाही. नाही म्हणजे तो शंख तुझ्याच वाड्यामोहर कसं काय आला? आता हे रंग्यासनी गंगेसनी काय सांगावं आणि कसं सांगावं म्या का तो शंख दिसला माझ्या वाड्यामुळं. कारण मला ठाव होणार होतं का विष्णुदेव कोण आहे ती, महालक्ष्मी देवी कोण आहे ती ते. होय ग बानू, काय बोलत नाही? काय झालं ग? देव म्हणलं होतं का कुणासनी बी ते ठाव व्हायला नग, माझ्याकडनं कुणासनी बी ते कळाय नग. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही अजून. म्हाळसा, तुझे समाधान होईल असे उत्तर मी काय देऊ? मजे आहे ते सांगा ना. का असं काही आहे जे सांगण्यासारखं नाही? म्हाळसा, तू समजतेस तसे काही नाही. आता मला निश्चितच असं वाटू लागलं आहे की असं काहीतरी आहे जे मला ठाऊक नाही पण हिला ठाऊक आहे. देवी, तुम्ही? काय झाले म्हाळसा? आत्ताच लक्ष्मी देवी येऊन गेल्या. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची संगत लावत होते मी. कधी हा विचार नाही केलास की प्रधानजींच्या पत्नी कोण आहेत? हा प्रश्न माझ्या मनात अनेक वेळा आला. त्या संदर्भात मी अण्णा, प्रधानजींना आणि लक्ष्मीदेवींना देखील विचारले होते. मग पुढे काय घडले? मला एवढंच कळलं की ते कोणी सामान्य नव्हेत.